नमस्कार. वृषभ राशींच्या व्यक्तींना ऑगस्ट 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये प्रकृतीच्या कारणाने खूप काही त्रास दिसत नाही आहे. म्हणजे प्रकृती त्यांना या महिन्यात चांगल्या प्रकारे साथ देईल आणि त्यांच्या प्रत्येक कर्माला अनुकूल अशी प्रकृती त्यांची राहील. याबद्दल त्यांनी काही चिंता करू नये. केवळ पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे पावसात अति भिजणे किंवा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात पडणे किंवा पाय घसरणे अशा गोष्टी परिस्थितीनुरूप अवलंबून आहेत, त्या होऊ शकतात. पण अन्य प्रकृती मुळात त्यांच्या काही त्रासदायक दिसत नाही. प्रकृतीला काही त्रास नाही आहे असं दिसतं. तर त्याबद्दल थोडे सतर्क राहा. मी सांगितलेल्या फील्डमध्ये बाकी सगळं चांगलं आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपलं आर्थिक नियोजन जे आहे ते उत्कृष्ट असायला हवं. कारण काही गोष्टीत आपण फसले जाण्याची शक्यता दिसून येते किंवा नको असलेल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली किंवा तुम्ही त्यात ओढले गेलात आणि जिथे तुमचा पैसा ब्लॉक झाला अशा काही ट्रॅपमध्ये तुम्ही अडकण्याची शक्यता दिसून येते. त्यामुळे आर्थिक नियोजन आपलं परफेक्ट असू द्या किंवा कोणाचा तरी सल्ला घ्या एखादी गोष्ट करायच्या पूर्वी, असंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. कारण कधीकधी आपला स्वतःचा बघण्याचा दृष्टिकोन एका विशिष्ट दिशेला जात असतो आणि सगळ्या गोष्टी तशाच आपण अनुकूल समजत असतो, पण प्रत्यक्षात तसं नसतं. तिसऱ्या अँगलने विचार करणारा माणूस जर आपल्याला भेटला तर तो आपल्या डोळ्यात अंजन घालू शकतो, म्हणजे आपल्याला सतर्क करू शकतो. तर त्यासाठी दुसऱ्याचा कोणाचा तरी ॲडवाईस घेऊन मगच तुम्ही आर्थिक नियोजन करा, नाहीतर आर्थिक नियोजन थोडं फसेल असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. तर त्या बाबतीत तुम्ही जागरूक राहा, एवढाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण जो काही उद्योगधंदा व्यवहार जे काही करत आहात त्यामध्ये थोडंसं परदेशी फिरणं असं काहीतरी होणार असं दिसून येतं. आपल्या उद्योगधंद्याच्या निमित्ताने लांबवरचा प्रवास दिसून येतो. तर लांबवरचा प्रवास, परदेशातला प्रवास, असा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये आपण थोडं सावध राहा. कारण आपल्या घरच्यासाठी काही वस्तू आपण खरेदी करून आणतात त्यावेळेला थोडी फसवणूक होण्याची शक्यता दिसून येते. परदेशात घेतलेली वस्तू तर काही कारणाने बिघडली किंवा इथे आल्यानंतर खराबच आढळलं तर ती आपण बदली करायला कसं जाणार, म्हणजे ते पैसे आपले लॉसमध्ये गेलेले आहेत. तर शक्यतो अनावश्यक खरेदी टाळा परदेशात, असंच मी तुम्हाला सांगेन. परदेशातच नव्हे, दूरच्या प्रदेशात गेल्यावरसुद्धा जरी महाराष्ट्रात असला तरी दूर प्रवासाला गेल्यानंतर काही खरेदी असेल किमती वस्तूंची ती टाळा, असाच सल्ला देईन. कारण त्यामध्ये थोडंसं फसण्याची शक्यता दिसून येते. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये शिक्षण घेणारी जी मुले आहेत, उच्च शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षण असे घेणारी जी मुलं आहेत, त्या मुलांना काही घाईमधून उतावळेपणा केल्या कारणाने थोडंसं त्यांच्या रिझल्टवर परिणाम येईल. म्हणजे एखादा क्वेश्चन पेपरमध्ये पहिले 2 ओळी वाचल्या एका प्रश्नातल्या आणि नंतरच्या 2 ओळी वाचल्याच नाही, तर तिथे काहीतरी गडबड होण्याची शक्यता दिसून येते. म्हणजे पूर्ण प्रश्नपत्रिका वाचा, पूर्ण प्रश्न वाचा आणि मग त्या अनुषंगाने उत्तर लिहा, नाहीतर पुन्हा ते उत्तर चुकीचं ठरलं तर तुमचा तिळपापड होईल असं दिसून येतं. तर तसं होऊ द्यायचं नसेल तर आपण थोडं विचारपूर्वक या परीक्षेमधून वागा, एवढाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कौटुंबिक बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर कुटुंबामध्ये दोन्ही प्रकारच्या व्यक्ती, म्हणजे धार्मिक आणि तेवढ्या धार्मिक नसणाऱ्या, म्हणजे अधार्मिक नाही म्हणता येणार पण तेवढं धार्मिक नसणाऱ्या अशा व्यक्तींचं भांडण किंवा अशा व्यक्ती काही मुद्द्यावरनं घरात वादविवाद घालू शकतात. मग त्यांना त्या कशा नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा योग्य आहेत किंवा कशा आवश्यक आहेत हे पटवून देण्याचा तुम्ही प्रयत्न करा, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन.
वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात उत्पन्न तुमचं जे आहे ते आवश्यकतेप्रमाणे राहील, त्यात कमतरता काही दिसत नाही आहे, पण त्या उत्पन्नाला योग्य दिशा दाखवणं मात्र हे तुमचं कर्तव्य आहे. त्याचा आपण योग्य विनियोग कसा करायचा हे तुम्ही ठरवायचं आहे आणि त्याप्रमाणे ती गोष्ट करायची आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, शिक्षण घेणाऱ्या मुलांना मी असं एक सांगितलं होतं की या काळामध्ये किंवा या महिन्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांनी स्वतःचा आळस सोडावा आणि थोडंसं क्विक सगळ्या गोष्टी फास्ट करायला शिकाव्यात. कारण इनिशियली जो काही आळस किंवा दूरदृष्टी कमी असणे अशा ज्या गोष्टी असतात त्यामुळे काहीसा आपल्याला धक्का बसू शकतो. त्यामुळे याबाबतीत आपण थोडंसं सक्रिय व्हा आणि या भागामध्ये आपण काम करून दाखवा असं मी या गोष्टी तुम्हाला आता सांगेन. वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपले कुटुंबातले जे वयस्कर लोक आहेत किंवा वृद्ध लोक आहेत त्यांच्या आरोग्याकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागेल. त्यांच्या विविध टेस्ट करणे किंवा त्यांना अमुक ठिकाणी कुठे घेऊन जाणे, ट्रीटमेंटला डॉक्टरांकडे घेऊन जाणे अशा गोष्टीमध्ये तुमचा वेळ जास्त व्यतीत होणार आहे असं दिसतं आहे. पण तुम्ही काळजी करू नका. आपलं काम हेच आपलं पुण्य आहे. ते आपलं काम कर्म सचोटीने करा एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. लहान उद्योजक, मोठे उद्योजक असे जे उद्योजक आहेत त्यांना या महिन्यामध्ये काही सरकारी अडथळ्याचा सामना करावा लागेल. म्हणजे अमुक एक गोष्ट आहे ती तुम्हाला करायची आहे, त्यासाठी हे पेपर बरोबर नाही आहेत, अमुक पेपरमध्ये स्टॅम्प नाही आहे, अशा गोष्टी तुम्हाला समोर तुमच्या आणल्या जातील आणि त्याची परिपूर्ती तुम्हाला करावी लागेल तरच त्याचं फळ तुम्हाला मिळेल. तर ह्या गोष्टी तुम्ही अवश्य नीटाने करा आणि स्वतः मी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्या. हे होतं वृषभ राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.